इचलकरंजीतील प्रोसेस उद्योगांचं सांडपाणी पंचगंगा नदीत पुन्हा सोडण्यात येत असल्याच्या निषेधार्थ आंदोलन अंकुश संघटनेनं आज कुरुंदवाडमध्ये तीव्र आंदोलन छेडलं। मजरेवाडीमधील इचलकरंजी महापालिकेच्या पाणीपुरवठा केंद्राला टाळं ठोकण्यासाठी निघालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवल्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार झटापट झाली। आंदोलकांना ताब्यात घेऊन जाणारी पोलीस व्हॅन तब्बल 3 तास रोखून धरल्यानं परिसरात तणाव निर्माण झाला। अखेर प्रशासनासोबतची बैठक निष्फळ ठरल्यानंतर कार्यकर्त्यांनी नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलं। पंचगंगा नदी प्रदूषणाच्या प्रश्नावरून आंदोलन अंकुश संघटना गेल्या अनेक महिन्यांपासून आक्रमक भूमिका घेत आहे। टाकवडेमधील काळा ओढा आणि पंचगंगेत मिसळणारं रासायनिक सांडपाणी रोखण्यासाठी यापूर्वी आंदोलन केलं होतं। त्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळानं काही काळ कारवाई करत प्रोसेस उद्योगांचं प्रदूषित पाणी रोखलं होतं। मात्र पुन्हा उद्योग सुरू झाल्यानं संघटनेनं इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर आज आंदोलन अंकुशचे कार्यकर्ते कुरुंदवाड नगरपालिका चौकात एकत्र आले। इचलकरंजी महानगरपालिकेचा पाणीपुरवठा रोखण्यासाठी मजरेवाडीमधील पाणीपुरवठा केंद्राकडे मोर्चा वळवण्याचा प्रयत्न होत असताना पोलिसांनी त्यांना रोखलं। यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार धक्काबुक्की आणि झटापट झाली। परिस्थिती तणावपूर्ण बनल्यानं पोलिसांनी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे, राकेश जगदाळे, दीपक पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं। मात्र कार्यकर्त्यांनी पोलिसांची व्हॅन अडवून धरत रस्त्यावर ठिय्या दिला। काही आंदोलकांनी टायर पेटवून रस्ता रोखल्यानं वाहतूकही विस्कळीत झाली आणि परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं। त्यानंतर तहसीलदार अनिल कुमार हेळकर, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी अंकुश पाटील, पोलीस निरीक्षक सत्यवान हाके आणि शिवाजी गायकवाड यांनी आंदोलकांशी चर्चा केली। पोलीस ठाण्यात बैठक घेण्यात आली, मात्र कोणताही ठोस तोडगा निघाला नसल्यानं आंदोलनकर्त्यांनी पुन्हा नगरपालिका चौकात ठिय्या आंदोलन सुरू केलं। दरम्यान प्रोसेस उद्योगांच्या प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या विल्हेवाटीसाठी शेती उपलब्ध करून द्यावी, काळा ओढ्यातून पंचगंगेत मिसळणारं प्रदूषित पाणी कायमस्वरूपी बंद करावं आणि प्रदूषण करणाऱ्या उद्योगांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आंदोलन अंकुशचे धनाजी चुडमुंगे यांनी केली। पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही चुडमुंगे यांनी केला। एकतर या प्रोसेस ज्या पूर्वी सील होत्या तशा सील करून तिची शेतीची खात्री करायची आणि जेवढी शेती उपलब्ध होईल त्याच प्रमाणामध्ये तिने शेतीमध्ये पाणी सोडायचं, हा आमचा पहिला मुद्दा आहे। आणि त्याचबरोबर काळ्या ओढ्यामध्ये जो पक्का बांध घातलेला आहे त्या पक्क्या बांधाला सुद्धा पायपा घालून तिने ओपनिंग ठेवलेला आहे। गेल्या 15 दिवसापासून या इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्तांना आणि महापौरांना आम्ही सांगायला लागलोय ते ओपनिंग बंद करा आणि काळा ओढा पूर्णपणे ब्लॉक करा, ते सुद्धा अजून केलेलं नाही। हे दोन मुद्दे जोपर्यंत सुटत नाहीत तोपर्यंत आम्ही आता इथं उपोषण सुरू केलेलं आहे। हे प्राणांतिक उपोषण असेल आणि पोलिसांना पण आता आम्ही विनंती केलेली आहे, तुम्हाला काय मध्यस्थी करायचे करा, पण इथला प्रोसेस आहे आणि हे CTP प्रकल्प आहे तो आता आजच्या आज बंद व्हायला पाहिजे। उद्या तुम्ही पाहिजे असेल तर शेतीची खात्री करायला आम्हाला सांगा, आम्ही येतो। दरम्यान पंचगंगा नदी प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून प्रशासन आणि प्रदूषण नियंत्रण यंत्रणांनी तातडीनं ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा आंदोलन अंकुश संघटनेनं दिला आहे। त्यामुळे आता प्रशासन कोणती भूमिका घेतं आणि पंचगंगा प्रदूषणाच्या प्रश्नावर काय निर्णय घेतला जातो याकडे परिसरातील नागरिकांसह शेतकरी आणि पर्यावरण प्रेमींचं लक्ष लागून राहिलं आहे।